नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एज्युट्रिक्स बाय विनोद सर या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल, जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि कंटेंट आवडला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज अपलोड होणार आहेत त्याचं थोडंसं शेड्यूल आपण बनवलेलं आहे. आपले जे व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड होतील त्याची वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी 7 वाजता वेळ निवडण्याचे कारण असं की दिवसभर तुम्ही शाळेमध्ये असता, तुमचे पालक कामावरती असतात, जॉबवरती असतात आणि तुम्हाला संध्याकाळी जर अडचण आली तर तुम्ही कोणाला विचारणार? दिवसा शिक्षकांना विचारू शकता, संध्याकाळी निवांत वेळ असतो. माझे कंटेंट्स तुम्हाला चांगल्या रीतीने समजतील, माझ्या 18 वर्षांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला होईल म्हणून रोज संध्याकाळी 7 वाजता आपले व्हिडिओज यूट्यूबवरती येतील. तर याच्यामध्ये पण आपण थोडंसं शेड्यूलिंग केलेलं आहे. इयत्ता 9वीचे आणि इयत्ता 10वीचे व्हिडिओज सध्या आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. दर सोमवारी तुम्ही इयत्ता 9वीचा मॅथ 1चा व्हिडिओ पाहणार आहात संध्याकाळी 7 वाजता. तसेच दर मंगळवारी मॅथ 2चा व्हिडिओ पाहणार आहात आणि दर रविवारी इयत्ता 9वीसाठी लाईव्ह Q&A सेशन असेल, म्हणजे प्रश्नोत्तरांचा तास असेल, तो देखील 7 वाजताच असेल. याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्या प्रश्नांची मी उत्तर देईल आणि बरेचसे प्रश्न हे तुम्ही आत्ता जे व्हिडिओ पाहणार त्याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये जर टाकले तर जेणेकरून मला ते लाईव्ह सेशनमध्ये घ्यायला फायदा होईल. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये टाका, म्हणजे जेणेकरून मी ते क्वेश्चन्स लाईव्हमध्ये घेईन. तसेच इयत्ता 10वीसाठी दर गुरुवारी मॅथ 1चा एक व्हिडिओ येईल, तसेच दर शुक्रवारी मॅथ 2चा व्हिडिओ येईल आणि इयत्ता 10वीसाठी दर शनिवारी सायंकाळी 7 वाजता लाईव्ह Q&A सेशन असेल, ज्याच्यामध्ये कशाही स्वरूपाचं गणित असू द्या, कोणतंही असू द्या, ते मी लाईव्हमध्ये सोडवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणाऱ्या व्हिडिओचं वेळापत्रक समजलं असेल. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा जो धडा आहे, ज्याची सिरियल आपली चालू आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे. तुम्हाला तर माहिती आहे बाळांनो, मी सांगितलं होतं जर आपण पाठाचं नाव उच्चारलं की आपल्या पटकन लक्षात काय राहिलं पाहिजे, तर धड्याचा स्टँडर्ड फॉर्म. तर धड्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? तर धड्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax + by = c. ओके, मग हा धड्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे आणि आपल्याला यामध्ये सर्व याच स्वरूपाचे एक्झाम्पल्स या पाठामध्ये पाहिजे आहेत. आणि 1.1 मध्ये पाहिलं की आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसे सोडवायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण 1.1 म्हणजेच आपला सराव संच 2. बघा बाळांनो, मी थोडंसं कंटेंटमध्ये लिहिण्याचा काय प्रयत्न करतो, तर कंटेंटमध्ये काय पाहणार आहोत, प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काय आहे हे थोडक्यात सांगतो. सारणी पूर्ण करा, तसेच सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड्स म्हणजे आलेख पद्धतीच्या साहाय्याने समीकरणे सोडवा. अजून एक गोष्ट बाळांनो, की या ठिकाणी जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर हा QR कोड स्कॅन करून माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी बरेचसे अपडेट पटकन आपल्या व्हॉट्सअपवरती मिळतील. बघा बाळांनो, मी तुम्हाला सांगितले माझी शिकवण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे, टीचिंग स्टाईल वेगळी आहे, कारण गेले 18 वर्ष मुलांना शिकवत असताना आत्तापर्यंत 100 आउट ऑफ 100 मार्क्स देखील माझ्या मुलांना, माझ्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. मग हे सर्व करत असताना माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या की स्कूलमध्ये टीचर जीव तोडून शिकवतातच, परंतु मुलं परीक्षा आली की प्रॅक्टिस सेटचा फक्त अभ्यास करतात, छोटी मोठी टेस्ट असेल तरी प्रॅक्टिस सेटचा अभ्यास करतात, परंतु पाठामधलं कोणीही अभ्यास करत नाही. मग मुलं कशाचा अभ्यास करतात, तर प्रॅक्टिस सेटचा. मग सर्वांचं टार्गेट काय असतं, तर प्रॅक्टिस सेट. मग आपलं सुद्धा टार्गेट 1.2 हे प्रॅक्टिस सेट आहे. मग मी सर्वप्रथम प्रॅक्टिस सेट टार्गेट सेट करतो. मग टार्गेटमध्ये काय आहे हे आपण पाहू आणि त्याच्यानुसार ते टार्गेट अचीव करण्यासाठी काय काय करावं लागेल हे पाहणं गरजेचं आहे. बघा आता आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आहे 1.2. मग या टार्गेटमध्ये आहे काय, तर कंप्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजे ग्राफ काढण्यासाठी एक टेबल पूर्ण करायचं आहे, सारणी पूर्ण करायची आहे. त्याचबरोबर सेकंड क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग ग्राफिकल मेथड वापरून सोडवा. म्हणजे बघा तुमच्या लक्षात आलं असेल, मी आपल्या कंटेंटमध्ये काय घेतलं होतं, सारणी पूर्ण करा हा एक कंटेंट घेतला आहे, ग्राफिकली मेथड्सने इक्वेशन सोडवणे हा एक कंटेंट घेतला आहे. दोनच स्वरूपाचे क्वेश्चन्स आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला क्लिअर झालं आपल्याला 1.2 मध्ये काय पाहायचं आहे, परंतु ते
कसं पाहायचं हे शिकल्याशिवाय आपण एक्झाम्पल सोडवू शकत नाही. तर बघा बाळांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 मधील पहिला क्वेश्चन, कंप्लीट द टेबल, सारणी पूर्ण करा. आणि याच्या खाली एक इक्वेशन दिलेलं आहे. ते इक्वेशन आहे x + y = 3 आणि आपल्याला एक चार्ट दिला आहे. हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. तर तो कसा करायचा, तर मी सांगतो तुम्हाला. काही ठिकाणी ट्रिक्स असतात बघा. या ठिकाणी XY हा प्लॉटिंग पॉईंट आहे, 3,0 दिला. याचा अर्थ काय, पहिला जो 3 आहे तो x कोऑर्डिनेट असतो, म्हणजे xचा असतो, म्हणून तो xच्या घरामध्ये आहे मुळातच 3. परंतु 0 जो असतो तो y चा असतो. मग आपल्याला इथं फक्त डोकं लावायचं आहे, 0 इथं राईट करायचं आहे. ओके, मग 3,0 हा पॉईंट झाला. त्याचबरोबर थर्ड नंबरला पाहिलं तरी पण तुम्हाला दिसेल 0,3 आहे. 3 हा वायचा आहे, तो वायच्या कॉलम मध्ये दिलाय. परंतु 0 हा एक्सचा कोऑर्डिनेट आहे, एक्सचा निर्देशक आहे, तो येथे लिहिला नाही, तो आपल्याला लिहायचा आहे. बघा, एवढं सोडवून झालं. फक्त आपल्याला या ठिकाणी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. ते म्हणजे काय, तर दिलेले इक्वेशन आपल्याला आहे ॲज इट इज खाली लिहायचं. आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू दिली आहे. या ठिकाणी हा पण तक्ता आपल्याला मोकळा दिला आहे आणि हा पण टेबल मोकळा आहे. तर यासाठी काय करायचं, आपण इक्वेशन लिहायचं x + y = 3 आणि याच्यामध्ये y ची व्हॅल्यू 5 पुट करायची. x + 5 = 3. मग अधिक 5 आहे. राईट साईडला गेल्यावरती काय होतं हे तुम्हाला माहित आहे, -5 होईल. आणि x बरोबर किती येणार आहे, तर प्लस मायनस मायनस होतं. 5 मधून 3 गेले, 2 आले आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह असतं -2, म्हणजे इथलं उत्तर मिळालं आपल्याला -2 आणि इथला -2,5 हा प्लॉटिंग पॉईंट झाला. अशा तऱ्हेने आपण चार्ट फिल करू शकतो. याच्यानंतरनं जो दुसरा चार्ट आहे तो चार्ट सोडवण्यासाठी बघा तुम्हाला डोकं कसं लावता येईल. या ठिकाणी पण बघा, या ठिकाणी 0 आणि 4 फिल करून दिलेले आहेत. या ठिकाणी y ची व्हॅल्यू दिलेली आहे, x ची दिलेली नाही. मग आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, काय करावं लागेल, तर x - y = 4 हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. ज्या ठिकाणी y ची व्हॅल्यू 0 टाकायची, ऑटोमॅटिकली y ची व्हॅल्यू निघणार आहे. तर कशी निघते पाहूयात आपण. x - 0 = 4, x = 4, -0 तिकडे गेला, +0 झाला, x = 4. मग x ची व्हॅल्यू आली 4, म्हणजे 4 या ठिकाणी लिहिली. प्लॉटिंग पॉईंट झाले 4,0. सेम या ठिकाणी आहे, x ची व्हॅल्यू दिली आहे, y ची आपल्याला काढायची आहे. पुन्हा इक्वेशन हेच सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. इक्वेशन आहे x - y = 4. आता x ची व्हॅल्यू किती टाकायची, -1, -y = 4, -1 राईट साईडला गेलं तर काय होईल, +1 होईल. मग -y = 5 आलं. आणि तुम्हाला माहित असेल व्हेरिएबलला कधीच मायनसचं साईन राहत नाही, ते त्याच्या समोरच्या डिजिटला जातं. म्हणून y ची व्हॅल्यू आली -5 आणि आपलं प्लॉटिंग पॉईंट झाले -1, -5. हे प्लॉटिंग पॉईंट असतात. तक्ता पूर्ण केल्यानंतरच आपण आलेख काढू शकतो. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा. आणि ते दोन्ही क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, आपल्याकडे 2 व्हेरिएबल असतात. आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे ते मी अगोदरच सांगितलं, ax + by = c आहे. याच्यामध्ये x आणि y हे 2 व्हेरिएबल असतात. तुम्हाला यापैकी एक जणाची व्हॅल्यू देतील, एक जणाची व्हॅल्यू काढायची असते आणि ती व्हॅल्यू काढल्यानंतरच अशा स्वरूपाचा तक्ता पूर्ण होतो. तर आपण पाहूयात आता नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे दुसरा प्रश्न कसा आहे. दुसरा प्रश्न असा आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली, म्हणजेच ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने, आलेख पद्धतीच्या सहाय्याने खालील एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आलेख पद्धतीच्या सहाय्याने सोडवा म्हणजे काय, तर खाली तुम्हाला 2 इक्वेशन दिलेली आहेत. ती 2 इक्वेशनसाठी एकाच ग्राफ पेपरवरती ग्राफ काढा. 2 लाईन एकमेकींना क्रॉस होतील आणि ज्या ठिकाणी 2 लाईन एकमेकींना छेदतील ते आपलं आन्सर असतं. तर आपण तत्पूर्वी काय करू, ग्राफ काढायचा म्हटलं की तक्ता पूर्ण करावा लागतो आणि तो तक्ता कसा पूर्ण करायचा हे पाहूयात. बघा बाळांनो, या ठिकाणी x + y = 6 म्हणजे पहिलं इक्वेशन आहे ते मी या ठिकाणी लिहिलं, त्याच्यासाठी एक तक्ता आहे. x - y = 4 या ठिकाणी लिहिलं दुसरं, त्याच्यासाठी एक तक्ता आहे. परंतु या ठिकाणी मला कोणत्याच व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत, तर सर्व व्हॅल्यू मला तयार करायच्या आहेत. मग मी काय करणार, x + y = 6 हे एक्झाम्पल मला कमीत कमी 3 वेळा सोडवावं लागणार. काही स्कूलमध्ये 4 वेळा सोडवतात, 4 व्हॅल्यू घेतात. आपण या ठिकाणी समजण्यासाठी आता सध्या 3च व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर बाळांनो, तुम्हाला सुरुवातीला
एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू ॲझ्युम करावी लागेल. मी तुम्हाला थोडीशी ट्रिक्स देण्याचा प्रयत्न करतो. एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल असतात, परंतु ज्या व्हेरिएबलला कोएफिशियंट म्हणजे ज्या चलाला सहगुणक चिकटलेला असेल त्याची व्हॅल्यू घ्या, तर तुम्हाला गणित थोडंसं सोपं जातं. परंतु आता या ठिकाणी बघायला गेलो तर एक्स पण मोकळा आहे, वाय पण मोकळा आहे. इथं सुद्धा एक्स पण मोकळा आहे आणि वाय पण मोकळा आहे. याला कोएफिशियंट चिकटलेले नाहीयेत, म्हणजे याची कोएफिशियंट 1 आहे. तर अशा वेळेस तुम्ही एक्सची घ्या, अदरवाईज वायची किंमत घ्या, काही फरक पडत नाही. अजून एक खासियत सांगतो. किंमत घ्यायची ठरली आपण एक्सची घ्यायची, तर किती घ्यायची? स्कूलमध्ये बरेच वेळा टीचर्स काय करतात, रँडमली व्हॅल्यूज घेतात, परंतु मुलांना सर्वात मोठा प्रश्न तोच पडलेला असतो की सरांना या ठिकाणी 3 का घेतलं, 4 का घेतलं, -2 का घेतलं. परंतु मी तुम्हाला सांगतो, येथून पुढे तुम्ही कायमस्वरूपी एकच व्हॅल्यू वापरा, म्हणजे तुमचा त्रास कमी होईल. या ठिकाणी बघा, आपण व्हॅल्यू घेऊयात. इथं एक्सची घेऊ 0, 1, -1 आणि या टेबलसाठी एक्सच्या ऐवजी वायची घेऊ. कोणाचीही घेतली तरी चालते, पण व्हॅल्यू आपण त्याच ठेवू, 0, 1, -1 आणि एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करू, तक्ता मिळवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट करायची आहे. 0 + y = 6, दॅट इज y = 6 - 0, म्हणजेच वायची व्हॅल्यू आली 6. ओके, मग इथं आपण वायच्या कॉलममध्ये लिहिलं 6, म्हणजे आपला प्लॉटिंग पॉईंट झाला 0, 6. पुन्हा एक्सची व्हॅल्यू टाकायची 1 + y = 6, म्हणजेच y = 6. हे 1 प्लस आहे, या साईडला आल्यावर मायनस झालं, y ची व्हॅल्यू आली 5. मग आपला प्लॉटिंग पॉईंट झाला 1, 5. त्याचबरोबर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू टाकायची -1, y = 6. -1 या ठिकाणी राईटला आलं, झालं प्लस, y ची व्हॅल्यू आली 7. बघा, या ठिकाणी लिहिलं 7. आपला प्लॉटिंग पॉईंट झाला -1, 7. आपला तक्ता पहिला पूर्ण झाला. तुमच्या लक्षात येतंय का? बघा, व्हॅल्यू कोणत्याही घेतल्या तरी काही फरक पडत नाही. आता या ठिकाणी आपण दुसरे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करू. ते एक्झाम्पल आहे x - y = 4. हे पण आपल्याला 3 टाइम्स सॉल्व करायचं आहे, कारण आपल्याला 3 व्हॅल्यूज काढायच्या आहेत. काही स्कूलमध्ये 4 व्हॅल्यू काढल्या जातात, काही हरकत नाही, तुम्हाला तुमचे टीचर जसे सजेस्ट करतील त्याप्रमाणे सॉल्व करा. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू नाहीये, आपण वायची व्हॅल्यू घेतली, तर वायची व्हॅल्यू पुट करू. x - 0 = 4, दॅट इज x = 4 + 0, म्हणजेच एक्सची किंमत आली 4. मग आपण या ठिकाणी एक्सची 4 लिहिली, आपला प्लॉटिंग पॉईंट झाला 4, 0. या ठिकाणी वायची किंमत आहे 1. दुसरं गणित चालू झालं. x - 1 = 4, x = 4, -1 राईट साईडला गेलं, प्लस झालं, एक्सची व्हॅल्यू आली 5. मग एक्सच्या ठिकाणी 5 लिहिला, आपला प्लॉटिंग पॉईंट झाला 5, 1. तसेच या ठिकाणी x, y हे इक्वेशन मधलं मायनस आहे आणि y ची व्हॅल्यू -1 असल्या कारणाने आपण याला ब्रॅकेट करूयात, कंस करूयात. तर x = प्लस होतं, = 4, दॅट इज 4 - 1, म्हणजेच x = 3. तर एक्सची व्हॅल्यू 3 आली, आपलं प्लॉटिंग पॉईंट झालं 3 - 1. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो, आपल्याला सांगितलं ग्राफिकली मेथडनं सोडवा. जे इक्वेशन दिलं जातं ते पहिल्या इक्वेशनसाठी एक तक्ता पूर्ण करा, दुसऱ्या इक्वेशनसाठी दुसरा तक्ता पूर्ण करा आणि दोन्ही तक्ते पूर्ण झाल्यानंतरनं आपल्याला ग्राफ पेपरवरती याच्या सहाय्याने ग्राफ काढायचा असतो. तो कसा काढायचा हे आपण पाहूयात. बघा, तुम्हाला ग्राफ पेपर माहीत आहे. ग्राफ पेपरवरती जे आडवी ओळ असते आपण त्याला एक्स ॲक्सिस बोलतो, म्हणजे एक्स अक्ष बोलतो, आणि जी उभी ओळ असते त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणजेच वाय अक्ष बोलतो. हे तुम्हाला माहीत आहे. याच्याबरोबर मध्यावरती 0 असतो. 1 सेंटीमीटरवरती ज्या मार्किंग्स असतात त्याच्यावरती 1, 2, 3 कुठं लिहायचं, प्लस कुठं लिहायचं, मायनस कुठं लिहायचं हे तुम्हाला आयडिया असेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. वरती जाताना प्लसच असतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इकडे लेफ्टला येताना मायनस असतं, खाली जाताना पण मायनस असतं. तुम्हाला माहित असेल हे. आता थोडंसं मी एक्स्ट्राचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी देतो. आता आपण नंबर लाईन्स आडवी एक आणि उभी एक काढली, याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस बोलतात. याचा जो पहिला क्वाड्रंट असतो तो प्लस प्लस असतो, म्हणजे या क्वाड्रंटमध्ये येणारे नंबर्स हे दोन्हींना पण साईन प्लस प्लस असतात. हे दुसरा क्वाड्रंट असतो, याच्यामध्ये जो पॉईंट प्लॉट होईल त्याचा एक्सचा कोऑर्डिनेट मायनस असतो आणि वायचा कोऑर्डिनेट प्लस असतो, म्हणजे पहिल्याला मायनसचं साईन येतं आणि दुसऱ्या संख्येला प्लसचं साईन येतं. याच्यामध्ये येणाऱ्या दोघांनाही मायनसचं साईन असतं. याच्यामध्ये येणाऱ्या पहिल्या संख्येला एक्स कोऑर्डिनेटला प्लसचं आणि वाय कोऑर्डिनेटला मायनसचं असतं. त्याचबरोबर अजून एक लक्षात ठेवा गोष्ट, की
जर एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवरती येतो, म्हणजे वाय अक्षावरती येतो. आणि जर वायची व्हॅल्यू 0 असेल तर तो पॉईंट एक्स अक्षावरती येतो. हे एक एक्स्ट्राचं नॉलेज डोक्यात ठेवा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर चला, आता आपला आलेख आखून झालेला आहे, परंतु आपले पॉईंट विसरलेत. पुन्हा आपण ते पॉईंट पाहून घेऊयात, आपल्याला कोणते पॉईंट प्लॉट करायचे आहेत. बघा, पहिला आहे 06, 15, -17. आपला पहिला पॉईंट होता 06. मी बोललो एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर तो कुठे असतो? वाय ॲक्सिस वरती. मग वाय ॲक्सिस वरती 6 कुठे आहे? तर या ठिकाणी, बरोबर रेषेवरतीच येणार, एक्सची किंमत 0 असल्यामुळे. परत होता 15, म्हणजे दोघांना पण प्लसचं साईन होतं, म्हणजे ते या ठिकाणी पहिल्या क्वाड्रंटमध्ये कुठेतरी येणार आहेत. परंतु तुम्हाला अजून एक आयडिया सांगतो. एक्स अक्षावरती 1 या ठिकाणी सध्या थांबायचं आणि इथून वायच्या 5 कडे चालत जायचं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, म्हणजे या ठिकाणी आपला पॉईंट आला सेकंड. तिसरा पॉईंट होता आपला -1,7, म्हणजे -एक्सचा आणि प्लस वायचा, म्हणजे या क्वाड्रंटमध्ये कुठेतरी येणार आहे. तर -1 पासून 7 पर्यंत चालत जायचं, म्हणजे या ठिकाणी आपला तो पॉईंट येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधून एक लाईन घालवायची आहे. या ठिकाणी बघा बाळांनो, माझ्या तिन्ही पॉईंटमधून लाईन गेलेली आहे. एक काळजी करायची, जर आपल्या तिन्ही पॉईंटमधून लाईन गेली नाही तर आपलं गणित सोडवायला चुकलंय, एवढं नक्की ओळखायचं. आता मी दुसऱ्या रेषेचा ग्राफ काढण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या रेषेचे प्लॉटिंग पॉईंट समजून घ्या. 40, 51, 3 - 1. आता 40 म्हटल्यावरती वायची व्हॅल्यू 0 आलेली आहे, म्हणजे तो कुठे असणार आहे? एक्स अक्षावरती 4 कुठे बघायचं? +4. तर +4 हिथं आहे. ओके. आपला दुसरा जो पॉईंट होता तो होता 51, म्हणजे दोघांनाही प्लस आहे, तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे. एक्सच्या 5 पासून वायच्या 1 कडे पाहिलं तर तो पॉईंट आपल्याला या ठिकाणी मिळतो. ओके. आणि तिसरा पॉईंट होता 3 - 1, म्हणजे एक्सचा 3 प्लस आहे आणि वायचा मायनस आहे, म्हणजे तो पॉईंट मिळेल आपल्याला या ठिकाणी. आता यामधून पण जाणारी आपल्याला लाईन काढायची आहे. बघा बाळांनो, या पण माझ्या तिन्ही पॉईंटमधून लाईन गेलेली आहे. आणि आता जर मी नीट विचार केला तर माझ्या या 2 लाईनी या ठिकाणी छेदलेल्या आहेत, बरोबर. दोन्ही लाईनी या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत. तर या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्यात तर हे माझं आन्सर असतं. जर नीट पाहायला गेलो तर एक्सचा 5 आहे आणि वायचा 1 आहे. मग दॅट इज माय सोल्युशन इज 5,1. आणि हे आपलं एक एक्झाम्पल ग्राफिकली मेथड्सनं सॉल्व्ह झालं. तर तुम्हाला समजलं असेल, ग्राफिकली मेथडने एक्झाम्पल सोडवण्यासाठी अगोदर तक्ते पूर्ण करावे लागतात आणि तक्त्यांमध्ये आलेली व्हॅल्यू ही आपल्याला ग्राफमध्ये काढावी लागते. परंतु मी माझ्या विद्यार्थ्यांना हे बोर्ड परीक्षेमध्ये वापरण्यासाठी मनाई करतो. त्याचं रिझन असं असतं की हे ऑप्शनला ठेवायचं. खरं कारण सांगतो बाळांनो, एक एक्झाम्पल सोडवण्यासाठी आता तुम्ही जर नीट पाहिलं तर बघा, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे इथं 3 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करावी लागली. तशीच इथं 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करावी लागली. पुन्हा पुढे जाऊन आपल्याला ग्राफ काढावा लागला. तर 3 मार्काच्या क्वेश्चनसाठी किती मोठा खटाटोप करावा लागतो, आणि त्यातून सुद्धा जर व्हॅल्यू चुकल्या तर पुन्हा आपल्याला त्रास होतो. म्हणून हा घटक मी पेपरला रिकमेंडेड करत नाही, ऑप्शनला ठेवायला लावतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन येत नाहीत त्यांना ग्राफ नक्की सोडवा, आणि ज्यांना इतर येतं त्यांना ग्राफच्या नादी लागायचं नाही. धन्यवाद. आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. मी दिलेले ज्ञान नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे. जर तुम्हाला माझ्या टीचिंगचे संपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्हाला यासाठी संपूर्ण कोर्स खरेदी करावा लागेल. आणि हा कोर्स खरेदी केल्यानंतर तुम्हाला माझ्याकडून एक्स्ट्रामध्ये काय मिळेल तर माझ्याकडून तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळेल, व्हॉट्सअपवरती सपोर्ट मिळेल, फ्री काउन्सिलिंग भेटेल. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कंटेंटविषयी टेन्शन आलं किंवा अभ्यास कसा करावा याचे काही प्रश्न पडत असतील त्याच्याबद्दल सुद्धा काउन्सिलिंग मिळेल. IMP क्वेश्चन्स देखील भेटतील. त्याचसोबत प्रत्येक चॅप्टरवरती क्वेश्चन पेपर असेल आणि तुमचं क्वेश्चन पेपर तपासून झाल्यानंतर जो रिझल्ट येईल त्याचं ॲनालिसिस देखील केलं जाईल, जेणेकरून तुमची मार्कामध्ये वाढ होईल आणि तुमची प्रगती उत्तरोत्तर होत राहील. तर तुम्हाला हा कोर्स घ्यायचा असेल आणि माझं संपूर्ण नॉलेज किंवा माझं संपूर्ण गायडन्स तुम्हाला हवा असेल तर आपल्या वेबसाईटवरती www.edutricks.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आपला कोर्स खरेदी करावा लागेल. धन्यवाद.